समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नवीन इमारतीच्या माध्यमातून राज्यात अग्रेसर काम होण्यासाठी वकील वर्ग आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनिक प्रयत्न करावेत असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेश पाटील यांनी केले। खटाव तालुक्यातील वडूज येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारती उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी दुसरे न्यायाधीश न्यायमूर्ती रणजित सिंह राजा भोसले, जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, न्यायाधीश विद्याधर काकुतकर, न्यायाधीश नवनाथ कोले, न्यायाधीश दयावर्दी, न्यायमूर्ती पाटील, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, संजीवनी कट्टी, उमेश रासकर, उपअभियंता महेश वास्ते यांची प्रमुख उपस्थिती होती। न्यायमूर्ती पाटील यांनी भाषणात वडूज येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या कामकाजाचा आकडेवारीनुसार तपशीलवार आढावा घेतला। वडूज न्यायालयाने आतापर्यंत समाधानकारक कामकाज केले आहे। आता नवीन इमारतीमुळे भौतिक सुविधा वाढणार आहेत, त्यामुळे कामकाजात अधिक गतिमानता येऊन वडूज न्यायालय आणि पर्यायाने जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात वाढावा। न्यायमूर्ती रणजित भोसले म्हणाले, नवीन इमारतीमुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वडूज गावच्या वैभवावर भर पडली आहे। या इमारतीमुळे वकील वर्गाबरोबर पक्षकाराची चांगली सोय झाली आहे। वकील वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीची चांगली देखभाल दुरुस्ती ठेवून भावी पिढीला उपयुक्त मालमत्ता चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवावी। नव्या इमारतीच्या भोवताली चांगली झाडे लावली तर त्याचा पक्षकारांनाही चांगला फायदा होईल। तालुका कोर्टच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगकामाबाबत बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले। वडूज वकील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी त्यांनी नवीन इमारतीसाठी प्रयत्न केलेल्या सहकारी आजी माजी पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील आजी माजी लोकप्रतिनिधीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश सूर्यवंशी, ॲडव्होकेट देशपांडे, ॲडव्होकेट राजमाने, ॲडव्होकेट छाया जाधव यांनी स्वागत केले। यावेळी निवृत्त अधीक्षक अनंत कोरे यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर मात्र केसेसची संख्या पाहता न्यायालयाच्या स्वतःची इमारत असावी यासाठी पुन्हा संघटनेमार्फत अनेक व संत श्रेष्ठी सेवागिरी महाराज व ब्रह्मचैतन्य बोधवकर महाराज यांच्या वास्तव्याने पावून झालेली खटाव व मानची भूमी, या भूमीतून जसे शौर्याचे स्मरण सांगितले जाते तसेच श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला जातो। त्याचबरोबर दनगरी ओव्या देखील गायल्या जातात। म्हणूनच आम्ही पाहुण्यांचा सत्कार या दोन न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात विभागलेला होता। स्वातंत्र्यानंतर दिनांक 1 एप्रिल 1957 रोजीच्या पुस्तक दिनी वडूज येथे स्वतंत्र कनिष्ठ दिवाणी न्यायालयाची स्थापना झाली। सुरुवातीला अनेक वर्ष वडूज येथे दिवाणी न्यायालय हे वडूज बाजार पठाणातील इमारतीमध्ये कार्यरत होते, परंतु त्या ठिकाणी जागेची कमतरता भासू लागल्याने सदरील दिवाणी न्यायालय हे दिनांक 11 एप्रिल 1987 रोजी प्रशस्त अशा आज रोजी कार्यरत असलेल्या जागेमध्ये सुरू झाली। काम करायचं कोर्टात तुम्ही भांडता हा वेगळा भाग, पण अदरवाईज सर्वांनी मिळून काम करायचं आणि सर्वांनी एकत्र वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि ते प्रयत्न असा करायचा आहे की तुमचा शेवटच्या पायावर असलेला जो वकील असेल तो जेव्हा तुमच्याबरोबर वर येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केलं याचा खऱ्या अर्थाने। उद्यापासून तुम्ही नवीन बिल्डिंगमध्ये असाल। नवीन बिल्डिंग जात असताना माझे जे ऑफिसर्स आहेत, काकतकर साहेब आहेत, बेग मॅडम आहे तिकडे, मला वाटते 1-2 अजून कमी आहेत आपले बहुतेक वेकंट आहेत पोस्ट, या सर्वांना तुम्ही कॉपरेट करा। आणि तुम्ही कॉपरेट का कराल तर त्याचा एक फिगर आहे की माझे ऑफिसर जे काम करतात तिकडे त्यांचं आपल्याला एक आकडेवारी आहे ती थोडीशी नेटवरनं काढली तर आकडेवारी अशी आहे, डिस्ट्रिक्ट जजची लास्ट इयरची आकडेवारी अशी होती, पर्सेंटेज वाईज 101%। 101% म्हणजे समजा नवीन 100 दावे दाखल झाले तर 100 दावे संपले, म्हणजे चालवून संपले, पेंडन्सी राहिले, पण 101 म्हणजे 1% तो वर गेला। त्याच्यानंतर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांची लास्ट इयरची आकडेवारी पर्सेंटेज वाईज 216 आहे। 216 म्हणजे निदान 100 दावे जर नवीन आले तर 200 दावे संपले, त्यामुळे फिगर खूप छान आहे। आणि तिसरं म्हणजे आमचं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन लास्ट इयरची आकडेवारी आहे 504%।
504% म्हणजे जर 100 दावे दाखल झाले, संपले दावे 500 म्हणजे पेंडिंगमध्ये आणखी 400. आपली रिक्वायरमेंट आहे आणखी ॲटलिस्ट एक सिव्हिल जर ज्युनियर डिव्हिजन म्हणजे ते मॅजिस्ट्रेट लेवलला काम करते, आणि जर जमलं तर 2 आणि एक डिस्ट्रिक्ट जज, अशी आपली रिक्वायरमेंट आहे. आम्ही प्रयत्न करतो, जेवढं जमेल तेवढं आपण प्रयत्न करू. आणि जर अपॉइंटमेंट झाले, ही जी टक्केवारी आहे ती किती पटांनी जाईल तर आपण पाहू. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी काय होतं. त्याच्या व्यतिरिक्त एक भाग आहे की मागच्या एका भाषणामध्ये मी बोललो तो वाईलाच, की महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असा असेल की जो पेपरलेस म्हणजे नो पेपर तो आपला जिल्हा असेल. आणि तो तालुका कुठला असेल, खटाव तालुका. आणि काकांचा साहेब तुम्ही ऐकता, तुम्हाला नुसतं खटाव तालुका करायचा नाही, हे तुमचा पहिला स्टेप आहे. आपल्या तुमच्या वाघमारे साहेबांबरोबर बसून आपल्याला पूर्ण सातारा असं करायचं आहे. केरळ अदरवाईज केरळची खूप चांगली प्रगती आहे याच्यामध्ये, पण आसाममध्ये त्यांनी आता केलेलं आहे की तिकडे त्यांनी नंबर 1 त्यांनी ऑल एव्हरीथिंग पेपरलेस. असं आहे की आपल्याकडे थोडा इंटरनेट विजेचा प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टी आहेत. तरी पण आपल्याला आपण प्रयत्न करूया की महाराष्ट्रात नंबर 1 सातारा. मग त्याच्यानंतर सातारा पॅटर्न विल बी फॉलोड एव्हरीवेअर. थँक्यू व्हेरी मच. एवढी सुसज्ज आहे, हवेशीर आणि वेल इक्विप्ड, म्हणजे सगळ्या सोयी सुविधा म्हणजे जजेससाठी असो किंवा वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी, ह्या सगळ्या सुविधा एकदम छानपैकी केलेल्या आहेत. त्यासाठी सरकारचं आणि PWD डिपार्टमेंटचं ज्यांनी हे काम एवढं छान केलं आहे त्यांचा एक आम्ही आभार मानतो त्यांचे. तर 2च गोष्टी सांगणार, बाकी सगळं आता वाघमारे साहेबांनी पाटील साहेबांनी बोलून झालं आहे. आणि थोडंसं आता पाटील साहेबांसाठी ठेवतो. नाही मग थोडं 2च गोष्टी फक्त सांगू इच्छितो की एवढी छान बिल्डिंग झाली आहे ह्या गावाला, एवढी छान ऐतिहासिक गावाला एक एवढी छान बिल्डिंग लागलेली आहे. एवढीच फक्त विनंती राहील की सगळ्या वकील बंधून म्हणजे वकिलांनी, पक्षकारांनी आणि ॲडमिनिस्ट्रेशननी सगळ्यांनी मिळून त्याची देखभाल फक्त नीट करावी, जेणेकरून ती पुढच्या पिढीला मेंटेन राहील आणि छान वापरता येईल. एवढी एक रिक्वेस्ट. दुसरी, जेवढी जमेल तेवढी झाडं लावा इथे, कारण का आपलं आता बरं वाटतं पाऊस पडला आहे, पण दुष्काळ उन्हाळ्यात जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा खूप त्रास असतो. म्हणून जेवढं जमेल तेवढं एवढं छान तुम्हाला कंपाऊंड आहे, एवढं मोठं कंपाऊंड आहे आणि जागा भरपूर आहे. तेवढ्यासाठी एक छानपैकी झाडं लावा आणि ह्याचा उपयोग करा, वापर करा, जेणेकरून पक्षकारांना त्याचा उपयोग होईल. आणि PWD डिपार्टमेंटला फक्त एकच रिक्वेस्ट राहील आमची, जी आता जुनी बिल्डिंग आहे तिचं पण जरा मेंटेनन्स, क्लिनिंग आणि ॲटलिस्ट पेंटिंग करून दिलं तर डिपार्टमेंटला आणि ॲडमिनिस्ट्रेशनला खूप उपयोग होईल. धन्यवाद. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी AS मुल्ला, LR पाटील. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.